सध्याच्या घडीला चर्चेत ज्याचं नाव आहे, टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव फरदीन काझी पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावची पहिल्यांदाच मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवतरलाय. हलक्या हाताने खेळतोय, सरळ बॅटने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज क्षेत्ररक्षण करतायत वैभव खबाले. कल्पवृक्ष एंड कडून गोलंदाजी करतायत ते वैभव खबाले. जयसिंगपूरचा हा खेळाडू ऑफस्टमच्या बाहेर चांगला शॉट, डायरेक्ट हिट जर झाला असता तर कमाल झाली असते. मोर रिक्स मोर प्रॉफिट असं काहीतरी म्हटलं जातं. पहिली धाव, पहला प्यार और पहला रन कभी भुलाया नहीं जाता. सिंधुदुर्ग जिले में फरदीन काजी ने जो पहला रन लिया है शायद याद रखेंगे, कारण ही जी धाव घेतली खूप वेगाने घेतली. चला पुढचा बॉल घेऊन येतील ते गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत वैभव खबाले आणि त्यांच्या समोर बॅटर आहेत नागेश वाडेकर. ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू डॉट बॉल येईल. चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेर. सदिक लेंथ आणि लाइन वरती बॉलिंग केली है. सही जगह पर सही ठिकाने पर सही इलाके में गेंद को डाला था. डॉट बॉल निकाली. हर किसी बल्लेबाज ने एक एक डॉट बॉल खेली है, चाहे वो फरदीन काजी हो चाहे वो नागेश हो. फुल टॉस बॉल मिस झालाय. यावेळी जर बॅटला बॉल स्पर्श झाला असता नक्कीच षटकार किंवा चौकार आला असता, पण डॉट बॉल आला. नशिबाची साथ ही फिल्डिंग करणारा जो संघ आहे म्हणजे रोहित स्पोर्ट 11 हिंदळेचा संघ, त्याच्या बाजूने नशिबाची साथ जाते. डॉट बॉल येईल. आतापर्यंत 3 डॉट बॉल झालेले आहेत, फक्त 2 धावा आलेल्या आहेत, एकच धाव झालेली आहे. पुढचा बॉल घेऊन येईल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा वैभव खबाले. यावेळी चांगला बॉल वेगाने पेश केला. लेमन कट रुबी कट म्हणतात तशा पद्धतीचं बॉल बॅटची इनर एज घेऊन विकेट किपरच्या पाठीमागे गेला. त्या ठिकाणी शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता. कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल पुन्हा एक अजून येईल. जसे जसे डॉट बॉल येतील तसा तसा प्रेशर वाढेल. पहिलं षटक तुम्ही बघता ते मेंटेटरी पॉवर प्लेचं आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे वाईड लॉंग ऑफला आणि एक आहे डीप मिड विकेटला. यावेळी फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चला पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा. एकदा जोरदार टाळ्या वैभव खबालेसाठी. चांगली बॉलिंग केली. पहिलं षटक अप्रतिम पेश केलं. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आपल्या संघासाठी आणि चांगल्या बॅटरनं त्याने बांधून ठेवलं. हॅलो, भाऊ वडकर जे चिंदरचे उद्योजक आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघता आहात जावेद संधी. हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे.
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा जावेद संधी गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर जी लाईन ठेवलेली आहे ना, खूप चांगली लाईन आहे. या अगोदर वैभव खबाले अप्रतिम गोलंदाजी, फक्त 2 धावांचं षटक त्याने पेश केलं. आता जावेद संधी आलेले आहेत, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून गोलंदाजी करतायत. सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून चांगला शॉट खेळला. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल, पण तेवढ्या वेगात शॉट खेळला नव्हता, त्यामुळे फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल ती फक्त आणि फक्त 3 धावांवरती. 6 षटकांची ही मॅच आहे. फरदीन काझी आता स्ट्राईक वरती असतील. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं टायमिंग केलंय. कव्हरला शॉट खेळलाय आणि बॉल जाईल. बघता बघता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फरदीन काझीच्या बॅट मधून एक खणखणीत दणदणीत चौकार. पण चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आरपीएम चौकार. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत पकडतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांनिशी धावसंख्या पोहोचेल 9 धावांवरती. बिनबाद 9 धावा. एक आश्वासक विश्वासक सुरुवातीचं षटक हे फक्त 2 धावांचं. त्यानंतर आले आहेत गोलंदाजी मार्कवरती जावेद संधी आणि त्यांच्या प्रत्येक बॉलवरती चांगल्या पद्धतीनं प्रहार करतायत ते फरदीन काझी. आतापर्यंत चांगले बॅटिंग करतायत. मागचे 2 बॉल तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळले आहेत. यावेळी स्लॉक स्वीपचा शॉट हलक्या हाताने खेळतोय. फक्त 1 धाव मिळेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. हा ना दोनों के बीच में तालमेल नहीं था. फिलहाल बाल बाल बचते हुए फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल ती 10 धावांवरती. बिनबाद 10 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती येतील नागेश वाडेकर. यावेळी सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा शॉट खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत येतील फेकी करतील पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल 11 धावांवरती. बिनबाद 11 धावा. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 2 धावा. या षटकामध्ये धावा आल्या 9 धावा आणि टोटल धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघता आहात, अनुभवतात गेले 3 दिवस. आज ही 4थी रजनी आहे, 4था दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. उद्या देखील रणसंग्राम महासंग्राम मोठमोठे खेळाडू या मैदानावरती अवतरतील, ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलेला आहे. आजच्या दिवशी कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळी चांगला फटका खेळलाय बॉलरच्या डोक्यावरून, पण त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, ते येत आहेत, फेकी करतायत. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल 1 डझन धावा, म्हणजेच 12 धावा. बिनबाद 12 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बरकत गोलंदाजी मार्कवरती. कल्पवृक्ष एंड कडून गोलंदाजी करतायत ते बरकत. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. आता मात्र जी गरज होती, जशी आजारी माणसाला सलाईनची गरज असते आणि मैदानांवरती बॅटरना जशी धावांची गरज असते, ती धावांची गरज या ठिकाणी पुरी केली जाते. चौकार येतोय. 4 धावांनी धावा वाढतायत. रिव्ह्यू घेतलाय मैदानामध्ये. चला, तिसऱ्या पंचांना काम आलंय. तिसरे पंच काय निर्णय देत आहेत?
4 धावा की 1 धाव. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही बघता आहात. गेले 3 दिवस. आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे. तिसरे पंच म्हणून उमेशजी मांजरेकर सर, एमरोज आल्मेडा सर. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय 4 धावा. आणि 4 धावांनी धावसंख्या वृद्धिंगत होईल. ती धावसंख्या पोहोचेल 15 धावांवरती. 15 विदाउट लॉस. खूप चांगली सुरू खबालेने फक्त 2 धावा दिल्या होत्या, पण त्यानंतर मात्र या 2 बॅटरनी आपल्या संघाला हळूहळू कमबॅक करून दिलाय. संख्येचे सामने जरी तुम्ही या मैदानावरती बघितले असतील तरी खूप रोमहर्षक आणि खूप आनंद देणारे असे सामने तुम्हाला बघायला मिळाले. हा बॉल येईल डॉट. खूप चांगला बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगली लाईन ठेवलेली आहे. लेंथ आणि लाईन मध्ये गोलंदाजी करतायत आणि त्यामुळेच डॉट बॉल येत आहेत. यष्टीरक्षकाचं देखील मी कौतुक करेन. चांगलं यष्टीरक्षण करतायत. यावेळी बॉल मात्र खूपच खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉल खूपच खाली राहिला. त्याचा परिणाम पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. अतिरिक्त धाव पुन्हा एक ऍड केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 17 धावा. सेव्हन्टी लाईव्ह मॅच तुम्ही बघता आहात युट्यूब वरती, घर बसल्या टीव्ही वरती देखील या मॅच तुम्ही बघू शकता. यावेळी अल्टीपल्टीचा शॉट, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शॉट तर खूप चांगला होता, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि एक मोठा हादरा बसेल. परदीन यावेळी मैदानाच्या बाहेर जाताना हताश निराश. शॉट तर चांगला होता बघा. एक रिव्हर्सिपचा अल्टीपल्टी शॉट, दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं, तो शॉट त्याने खेळला, पण क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अजून एक चांगला बॉल बघायला मिळाला. चांगला फटका देखील बघायला मिळाला आणि परदीन काझी आउट. बनवून त्यावेळी ते रक्कम दिली जायची. अशा सुरुवातीच्या स्पर्धा होत्या. या मिडबाव गावामध्येच त्या घेतल्या जात होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर सुरुवातीला ज्या स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या व्हायच्या त्या सुरुवातीला मिडबाव गावामधून सुरुवात झाली होती आणि त्यावेळी ते पैशाचा हार हा त्यावेळी खेळाडूंना बक्षीस म्हणून दिला जायचा. अशा पद्धतीच्या स्पर्धा या मिडबाव गावामध्ये व्हायच्या आणि त्यावेळी ब्रिज नव्हतं. बांदिवड्या त्या इंदळ्यामधून येताना इकडे मिडबाव साईडला त्यावेळी हुडीतून प्रवास करून यावं लागायचं खेळाडूंना. यावेळी शॉटांपोल सक्सेसफुल. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आरपीएम षटकार. यावेळी वेगाने चेंडू टाकलाय. खूप वेग होता. विकेट किपरला देखील मिस झालाय बॉल, पण चांगला बॅकअप त्या ठिकाणी बघायला मिळालं.
वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला, त्यानंतर बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव, एकूण 2 एक्स्ट्रा धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचेल 25. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक मोठा विकेट बाद झालाय, एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय, तरी देखील दबाव नाही आहे, आम्ही देखील कमी नाही आहे. इश्तियाक शेख यावेळी सांगतोय मैदानामध्ये आल्या आल्याच नागेश पुन्हा एकदा स्ट्राईक घेतील. एक मोठा कट तुम्हाला बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बघा किती बाहेर गेला बॉल, पण पंचांनी तो वाईड बॉल करार केला, त्यामुळे अतिरिक्त धाव पुन्हा एक ऍड केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 26 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही गोलंदाज बघता आहेत बरकत सिंग. यावेळी खूप चांगला फटका खेळलाय, टायमिंग तर प्रॉपर झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील थोडेसे मिसजस्ट झाले, त्यामुळे एका धावेच्या ठिकाणी 2 धावा मिळतील. शॉट तर खूप कडक खेळला होता बॅटरने, क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली, परिणामी 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. तीन षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. नागेश खेळतायत 11 बॉलमध्ये 9 धावा. इश्तियाक शेख खेळतायत ते 1 बॉलमध्ये 6 धावा. स्ट्राईक रेट बघा, आल्या आल्याच प्रहार केला होता, खराब बॉल मिळाला त्याला आणि त्याच्यावरती चांगला प्रहार केला आणि आपलं 6 धावांनी या स्पर्धेमध्ये अकाउंट केलंय ओपन. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी कोण येईल? जावेद संधी येतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून गोलंदाजी करतील आणि त्यांच्या समोर बॅटर आहेत ते इश्तियाक शेख. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल ची स्पर्धा तुम्ही बघता. यावेळी मात्र अल्टीपल्टीचा शॉट, टायमिंग तर प्रॉपर झालंय, पण बॉल पण जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव चौकार तुम्ही बघता आहात. यावेळी पुन्हा एकदा बॅटर तेच आहेत इश्तियाक शेख यांच्या बॅटमधून. धावतायत क्षेत्ररक्षक, धावतायत पण आवाक्याच्या बाहेर त्यांच्या आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. यावेळी हलक्या हाताने खेळतायत. काय बॅटिंग करतायत मैदानामध्ये, चांगले बॅटिंग करतायत. यावेळी संयम देखील दाखवला. आक्रमकता फलंदाजामध्ये असलीच पाहिजे, त्याबरोबर संयम देखील असला पाहिजे. तो संयम या ठिकाणी बॅटर कडून बघायला मिळतोय. एक धाव घेतायत, स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या पोहोचेल 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. क्या बात है. स्विंग एंड अ मिस, उंगलियों का जादू यहां पर दिखाया जावेद संधी ने. डॉट बॉल निकाली. चांगली बॉलिंग करतायत, मध्ये मध्ये चांगले बॉल टाकतायत. खराब बॉल वरती देखील प्रहार होतोय त्यांच्या, पण चांगले बॉल तुम्हाला टाकले पाहिजेत. यावेळी कव्हर रिजन मध्ये बॉलला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जावेद संधीच्या पहिल्या बॉलवरती अल्टीपल्टीचा शॉट खेळल्यानंतर यावेळी मात्र त्याने कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी करतोय जावेद संधी. धावसंख्या पोहोचेल 34 एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे.
सरळ बॅटने खेळलाय, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतायत, कोणत्याही प्रकारची धाव नाही. यावेळी डॉट बॉल येईल, पहिलाच डॉट बॉल येतोय तो बॅटर इश्तियाक शेखला. चांगली बॅटिंग केली इश्तियाक शेखने, प्रभावित केलंय आतापर्यंत तर चांगली बॅटिंग केली आहे. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एक चांगला बॉल हलक्या हाताने खेळतोय. एक धाव मिळेल, एक धाव कंप्लीट केली जाते. 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावा. मगाशी जसं मी सांगत होतो की ज्या या मिडबाव मध्ये ज्या स्पर्धा खेळल्या जात होत्या, त्या मिडबाव बाजारपेठ आयोजित किंवा बाजूलाच एक गाव आहे हिंदळे गाव, त्या हिंदळेमधील जाधववाडी मध्ये देखील अशा टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या आणि त्यावेळी होडीने प्रवास केला जात होता. खेळाडू जे होते आमचे ते होडीने यायचे. त्यावेळी ब्रिज वगैरे नव्हतं. त्यामध्ये आमचे हे जे पंच आहेत, उमेशजी मांजरेकर म्हणा किंवा ॲम्ब्रोज आल्मेडा, हे पंच त्यावेळी होडीने प्रवास करून या मैदानावरती खेळायला यायचे. असे ते खेळाडू आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत आणि गेली 7 वर्ष या स्पर्धेसाठी ते पंच म्हणून योगदान देत आहेत. त्यांचं देखील कौतुक आहे. मैदानामध्ये तुम्ही बघता आहात पवार मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. RR डोंबिवली, काल त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. पुढचं षटक असेल ते बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. वैभव खबाले गोलंदाजी मार्ग परती. पहिलं षटक अप्रतिम पेश केलं होतं. फक्त 2 धावा दिल्या होत्या वैभवने. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची बघायला मिळाली. आता हे देखील षटक खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आहे. 5वं षटक आहे. 4 षटकामध्ये धावा झाल्या आहेत 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. यावेळी चांगला शॉट खेळलाय, चांगलं टायमिंग केलंय आणि बॉल जाईल फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. स्वागत केलंय इश्तियाक शेख याच्या बॅट मधून पुन्हा एक चौकार तुम्हाला बघायला मिळाला. यावेळी सरळ बॅटने खेळलाय, चांगला शॉट बघायला मिळाला आणि सचिन तेंडुलकर म्हणा किंवा सचिन तेंडुलकर सर म्हणा, सुनील गावस्कर सर यांच्या शॉटची आठवण करून देणारा हा फटका तुम्हाला बघायला पुन्हा एकदा मिळतील. RPM चौकार. क्या बात आहे, काय बॅटिंग करतायत मैदानामध्ये बॅटर इश्तियाक शेख अफलातून बॅटिंग करतायत. आतापर्यंत लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या, पण या 2 बॉलवरती खूप महागडे ठगतायत ते वैभव खबाले. यावेळी पुन्हा एकदा चांगला शॉट खेळला. 1 धाव तर कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावेसाठी देखील धावतायत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट बघा, खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला बघायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या पोहोचेल 45 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, पण त्यानंतर मात्र या खेळाडूंनी, या बॅटरनी जे कमबॅक केलंय ना,
खूप चांगलं कमबॅक मी म्हणेन. मैदानामध्ये तुम्ही सामना जो बघता आहात तो दानिश 11 देवबाग विरुद्ध रोहित स्पोर्ट 11 हिंदळे या दोन संघामध्ये. रोहित स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय होता आणि बॅटिंग करतायत तो दानिश 11 देवबाग संघ. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. रनिंग बिटवीन द विकेट बघा. पंचांचा इशारा काय येईल? तिसऱ्या पंचांकडे जातात का? यस, तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. तिसरे पंच आमचे उमेशजी मांजरेकर सर आणि एम्ब्रोज अल्मेडा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. काय निर्णय देतील? चांगली फेकी झाली होती. रनिंग बिटवीन द विकेट पण चांगला आहे. म्हणजे खूप क्रुशियल असा चांगला डिसिजन द्यावा लागेल तुम्हाला. खूप वेळ घेतील मला वाटतं. धावसंख्या आहे OUT आउट. यावेळी बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पण काही पण होऊ द्या, बॅटरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चांगली बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग केली या बॅटरने आपल्या संघासाठी. इश्तियाक शेख ज्या बॅटरचं नाव आहे, मुंबईचा हा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग त्याच्याकडून बघायला मिळाली. सुरुवातीला षटकार त्याच्या बॅटमधून आला, त्यानंतर देखील त्याने 3 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. एकूण धावा आपल्या संघात 23 धावा त्याने आपल्या संघासाठी जमवल्या. चांगली बॅटिंग त्याच्याकडून बघायला मिळाली. 46 धावांवरती हा दुसरा हादरा बसेल. वैभव खबाले गोलंदाजी मार्गवरती आहेत. थोडेसे या षटकामध्ये महागडे ठरले तरी देखील एक चांगला बॉल त्याने पेश केला आणि त्यामुळे या ठिकाणी बॅटर धाव घेण्याच्या नादामध्ये धावबाद झाले. 46 धावा. दानिश 11 देवबाग. एकीकडे आमचे मित्र आहेत पंकज धुरी जे दानिश 11 देवबाग संघाचे संघ मालक आहेत. दुसरीकडे संघ आहे तो रोहित स्पोर्ट हिंदळेचा संघ, ज्या संघाचे संघ मालक आहेत किरण हळदणकर. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग होते, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचेल 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक चालू आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले तुम्ही बघता आहात. 5वं षटक हे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा आहे. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन येतील गोलंदाजी मार्गवरती वैभव खबाले. चांगली बॉलिंग केली आहे वैभवने, खूप चांगली बॉलिंग केली आहे. फुल टॉस बॉल. यावेळी तोहफा दिया, तोहफा कबूल किया और भेज दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 6 अंतर, 6 रन के लिए यहां पर गेंद जाती हुई और 6 रनों के साथ दानिश 11 देवबाग टीम ने अपने 50 रनों का फासला भी पूरा किया है. 5 षटकांची समाप्ती झाली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 धावा. फुलटॉस बॉल होता. कशा प्रकारे प्रहार केला आणि बराच दूर पाठवला. 5 षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या आहे ती 53 धावा. शेवटचं षटक आहे, खूप निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावा बॅटर बनवतील हे देखील बघावं लागेल. बॅटिंगसाठी आले होते श्रेयस कदम जे आता स्ट्राईक वरती असतील. नागेश वाडेकरच्या बॅटमधून बऱ्याच वेळानंतर एक मोठा खणखणीत दणदणीत षटकार तुम्हाला बघायला मिळाला. सुरुवातीला आले होते ओपनर बॅटर म्हणून फरदीन सोबत. त्यानंतर संघाचा डाव त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मध्येच त्यांचा सहकारी आला इश्तियाक शेख. त्याने देखील 23 धावांची एक बहारदार खेळी केली आणि त्यामुळे आता धावसंख्या आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा. शेवटचे षटक कोण असेल गोलंदाज? देवदास पडियाल. गोलंदाजी मार्गवरती तुम्ही बघता आहात. श्रेयस कदमच्या बॅटमधून धमाका. यस, रामेश्वर प्रतिष्ठान षटकार तुम्हाला बघायला मिळाला. श्रेयस कदमच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत एक अफलातून सिक्सर.
पुढचा बॉल घेऊन बॉलर. यावेळी वेगाने टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार देतोय तो स्ट्राईक वरचा बॅटर. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धावसंख्या 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 60 धावा. मोठी मॅच तुम्ही बघता आहात. यावेळी खोदून काढलाय बॉलला. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील पुन्हा फक्त एकच धाव येईल. पहिल्या शॉट बॉल वरती एक मोठा फटका आला. 6 धावा आल्या. त्यानंतर मात्र बॅटर बघा सिंगल रन घेत आहेत, सिंगल डबल रन घेत आहेत आणि स्कोरबोर्ड मात्र हलता ठेवत आहेत. धावसंख्या पोहोचेल 61 धावा. 61 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 3 बॉल आहेत. देवदास पडियार गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल आणि 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतायत श्रेयस कदम. आपल्या संघासाठी अमूल्य बॅटिंग. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र टायमिंग झालं नाही. खूपच कमी वेगाने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाकडे क्षेत्ररक्षण होते, फेकी होते. जोपर्यंत फेकी होईल खराब फेकी झाली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पोहोचेल 67 67 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. देवदास पडियाल खूप महागडे ठरतायत. आतापर्यंत 14 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 1 षटकार 1 चौकार श्रेयस कदमच्या बॅट मधून. त्यानंतर आता दुहेरी धाव. अफलातून बॅटिंग या शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल घेऊन यावेळी मात्र एक चांगला बॉल. क्या बात है, क्या बात है. आंखों ही आंखों में इशारे हो गए लेकिन गुस्से वाले ये इशारे थे. चलेगा 6 ओव्हर का खेळ खत्म हो गया. 6 षटकांची समाप्ती झाली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 36 बॉल मध्ये 68 धावांची. हॅलो. आपल्या या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री सुशांत घाडीगावकर, शिरवंडे युवा उद्योजक, त्यांच्यासोबत असणारे सिद्धेश गावकर, श्री दिलीप घाडीगावकर, श्री बाळा घाडीगावकर या सर्व मान्यवरांचे आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी अध्यक्ष श्री भाईनरे यांना विनंती करते की आपण या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. श्री सुशांत घाडीगावकर जे शिरवंडेमधील युवा उद्योजक आहेत, या सर्व मान्यवरांचे आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. बरेच मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं शब्द सुमन आणि शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत आहे. त्याचप्रमाणे श्री भाऊ हडकर जे मालवणमधील उद्योजक आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी बाबू नरे, सुभाष नरे यांना विनंती करते की आपण भाऊ हडकर यांचं स्वागत करायचं आहे. भाऊ हडकर जे मालवणमधील उद्योजक आहेत. धन्यवाद हडकर साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या स्पर्धेदरम्यान श्री व सौ योगेश बांबर्डेकर आणि श्री व सौ गौरव हे सर्व मित्रमंडळी आमच्या या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी सुभाष नरे यांनाच विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. खास मुंबईहून आपल्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या या स्पर्धेदरम्यान विविध गावातून, शहरातून किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध मान्यवर या ठिकाणी येत असतात. त्या सर्वांचे आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक यथोचित सन्मान स्वागत करत असतो, कारण त्या सर्वांचं प्रेम, त्यांची उपस्थिती ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. हॅलो. त्याच दरम्यान कणकवली तालुका भारतीय जनता पक्ष अध्यक्ष सन्माननीय श्री मिलिंद मेस्त्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजू नरे यांना विनंती करते की आपण मिलिंद मेस्त्री साहेबांचं स्वागत करायचं आहे. मिलिंद मेस्त्री जे कणकवली तालुक्यातील एक
प्रसिद्ध राजकारणी आहेत आणि समाजसेवक आहेत आणि यावर्षी संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच डे नाईट क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्याचे ते आयोजक सुद्धा आहेत. धन्यवाद मेस्त्री साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सन्माननीय श्री अण्णा कोदे जे भारतीय जनता पक्ष कणकवली शहर प्रमुख आहेत, मी राजूनर यांना विनंती करते की आपण कोदे साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद कोदे साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक आभार आणि स्वागत सुद्धा. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असणारे सन्माननीय श्री अरुण जोगळे आणि सन्माननीय श्री प्रशांत राणे, मी ऐतराज नर यांना विनंती करते की आपण या दोन्ही मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. हे सर्व मान्यवर खास कणकवलीहून आपल्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मॅडम. महत्त्वपूर्ण मॅच तुम्ही बघता आहात मैदानामध्ये. एकीकडे आहे दानिश 11 देवबाग आणि दुसरीकडे आहे रोहित स्पोर्ट हिंदळेचा संघ. जिंकण्यासाठी गरज आहे ती हिंदळे संघाला, रोहित स्पोर्ट हिंदळे संघाला 68 धावांची, 36 बॉलमध्ये 68 धावा. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकाल. मिस्टर IPL नवी मुंबईवरून पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आलेले आहेत, आमचे मित्र आहेत, मार्गदर्शक आहेत, कुणालजी दाते सर. धन्यवाद श्याम वाकर सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडभाव येथे. आज चौथी रात्र या स्पर्धेची आणि चौथ्या रात्रीमध्ये हा दुसरा सामना रंगतोय, जिथे टार्गेट सेट झालाय आणि दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. रोहित स्पोर्ट्स या टीमच्या समोर टार्गेट आहे 68 धावांचं. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं. सरपंच तथा श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचे अध्यक्ष भाई नरे आणि शैलेश लोके आणि त्याचबरोबर संपूर्ण श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज चौथी रात्र या स्पर्धेची आणि चौथ्या रात्रीच्या दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय, जिथे 68 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी संदीप मकवाना आणि त्याच्या बरोबरीने प्रतीक पाटील. पहिला बॉल सन्मान दिला बॅक टू द बॉलर आर्यन भोईर. हायवे दिवे भिवंडीचा हा खेळाडू आणि पहिलाच बॉल त्याने बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना दाखवलाय. एक अंदाज आहे, यंगस्टर आहे, चांगलं क्रिकेट खेळून आलाय, अनेक स्पर्धा गाजवल्यात, परंतु संदीप मकवाना हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. टार्गेट सेट झालाय. फरदीन काझी, श्रेष कदम, रवी अहिरे सगळे खेळाडू स्टारकास्ट आहे टीम मध्ये. प्रथमेश पवार या टीम मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या खेळामध्ये. इश्तियाक शेख, नागेश वाडेकर, जतन फिरोज शेख, आर्यन भोईर, कृष्णा त्रिपाठी सगळे खेळाडू आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात सध्या दानिश 11 देवबाग या टीम मध्ये. सुरुवात अजून मिळालेली नाहीये रोहित स्पोर्ट्स या टीमला. धावा करायचे असतील तर आक्रमण करणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल होता, टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. स्क्वेअर लेग पासून मिड विकेट पर्यंत प्रयत्न सुरू आहे. एकच धाव मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग. एकेरी दुहेरी धावांनी काहीच होणार नाहीये. ज्यावेळेला तुम्हाला 68 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. अटॅकिंग क्रिकेट सुरुवातीपासून खेळावं लागेल. संदीप मकवाना
आणि त्याच्याबरोबरीने प्रतीक पाटील इस्लामीची जोडी मैदानामध्ये. 6 ओव्हरचा खेळ. होळीचा सण महोत्सव साजरा होतोय अखंड भारतभर आणि त्यातल्या त्यात श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषकाचं आयोजन RPM ट्रॉफी आता हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. आज चौथी रात्र या स्पर्धेची, उद्या अंतिम रात्र तुमच्या भेटीला येईल. बॉलर आर्यन राऊंड विकेटने. बॉल हवेत आहे, कव्हर्सला उडवलाय, 3 फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. तोपर्यंत 1 धाव मिळेल, निकर्स धाव खात्यामध्ये जाईल प्रतीक पाटीलच्या. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 धावा. पॉवर प्लेचं षटक. हळूहळू धावाचाही परिणाम या ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रीन पार्क स्टेडियम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सज्ज आहे. 7वं पर्व आहे श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषकाचं आणि दरवेळेला काहीतरी वेगळेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. यावेळेला सिंधुदुर्गातील सर्वात जास्त पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा घेऊन आलेल्या आहेत. बॉल हवेत, मिस टाइम, टॉप पेज आणि स्वतः गोलंदाज खाली येतोय. आर्यनने झेल टिपलाय. फलंदाज संदीप आउट होतोय. पहिला धक्का बसतोय टीम रोहित स्पोर्ट्सला. स्वागत श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव, एक नामांकित स्पर्धा तर कोकणातली ज्या स्पर्धेचा बोलबाला नेहमीच राहिलाय. 7 वर्षाची ती परंपरा. आदरणीय सरपंच, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके आणि तमाम श्री रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्वच खेळाडू जे क्रिकेटवर प्रेम करतात. अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम देखील श्री रामेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात. एक कार्डियक ॲम्ब्युलन्स देखील त्यांची सज्ज आहे. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या तळ कोकणात ती सेवा त्यांच्या वतीने दिली जाते आणि त्याचमुळे नेहमी चर्चेमध्ये असलेले हे प्रतिष्ठान आहे आणि त्यांच्याच वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. आर्यनचा हा बॉल लेग ब्रेक होता, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रथमेश पवार विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. चांगला टर्न प्राप्त झालाय आर्यनला. नवीन फलंदाज अनिकेत माने सध्या फलंदाजीसाठी. शून्यातून सुरुवात करायची अनिकेत मानेला. दिप्पाड शरीरयष्टी असलेला फलंदाज एक मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. पडल्यानंतर आतमध्ये आणला. मागचा बॉल लेग ब्रेक होता. हा बॉल ऑफ कटर. पडल्यानंतर चांगलाच बॉल आतमध्ये फिरतोय, ही खासियत आहे गोलंदाजाची. पाय ॲक्शन रिप्ले. बॅटच्या स्टिकरला आतमध्ये लागला बॉल आणि त्याचमुळे ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोअर बोर्डवर फक्त 2. आता 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉलमध्ये 66 धावा करायचे आहेत. सेकंड ओव्हरमध्ये कृष्णा त्रिपाठी, भिवंडी मान्सून ब्लास्ट या स्पर्धेतून नाव रूपाला आलेला हा खेळाडू आहे. तारिफ सय्यद यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, भिवंडी मान्सून ब्लास्ट, आणि तिथून एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. चर्चेमध्ये आला हा खेळाडू. बॉल फिरवण्याची क्षमता चांगली आहे. दोन्ही बाजूला बॉल वळवू शकतो. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध त्याच्याकडे तो रॉंग वन आहे, जो बॅक ऑफ द हँड तो टाकतो, बाहेरच्या दिशेने निघतो. चांगला आहे बॉल त्याच्याकडे. स्टॉक बॉल आहेत, त्याच्यामुळे चर्चा असते खेळाडूची. आणि प्रतीकच्या विरुद्ध पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय. त्याच्या विरुद्ध तो रॉंग वन वापरेल का, तो बाहेर जाणारा बॉल त्याचा येईल का. स्लाइडर, फ्लिपर
बॉल त्याच्याकडे आहेत. बॉल फिरवण्यासाठी जाणला जातो नॅचरल लेग ब्रेक, तोही त्याच्याकडे आहे. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये कृष्णा त्रिपाठी. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय, नाही मिळणार दुसरी धाव. एका धावेने टीमची धावसंख्या 3. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय. ते आहे 68 धावांचं, 68. आणि धावा झाल्यात फक्त 3. 65 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. ओ चांगला फटका, उलटा फटका, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. RPM सिक्सर. उलटा फटका सजवला अनिकेत मानेने. त्याला माहिती होतं बॉल जसा फिरेल त्या दिशेला जर मारला तर धावा येऊ शकतात. आणि हा षटकार, वाह, चांगलं टायमिंग, भव्य षटकार. 6 धावा येत आहेत. हा फ्लिपर होता, वेगाने टाकलेला बॉल एकदम क्रीजच्या आतमध्ये जाऊन डिलिव्हर्ड झाला. आणि कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण मागचा बॉल फिरवला. लेग ब्रेकचा प्रयत्न हा वेगाने टाकला, सरळ क्रीजच्या आतमध्ये. यॉर्करचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक कृष्णा त्रिपाठीचं. हा बॉल परत एक वेळा वेगाने टाकला, आतमधली कडा घेतली जाते. शॉर्ट फाईन लेगला आर्यनने बॉल थांबवलाय. सिंगल तिथे मिळते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 10 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना काहीशी अशी सुरुवात पहिल्या डावामध्ये आपण पाहिली. टीम दानिश 11ची राहिली होती. त्याही टीमने 2 ओव्हरमध्ये 11 धावा केल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर धावसंख्येला चांगला आकार देता आला. एक चांगली धावसंख्या सेट झाली. 68च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रतीकला हात खोलावे लागतील. प्रतीकसाठी हा बॉल आर्मरचा वापर जास्त बाहेर टाकलाय. अंपायरचा सिग्नल येतोय. आपा जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आर्म बॉल, आर्मरचा वापर इथे केला, आणखीन जास्त बाहेर निघतोय, त्याच्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर. टीमची धावसंख्या 11. एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या प्रगतीपथावर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध कृष्णा. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. कनेक्शन फसलंय, टायमिंग जुळताना दिसत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल कृष्णा त्रिपाठी कडून. टीमची धावसंख्या 11. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. बॅटची आतमधली कडा घेत असताना पायावर लागलाय बॉल. चांगली गोलंदाजी. याच्यानंतरचे सामने तुम्हाला 5-5 षटकांचे पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या फेरीचे ते सामने असतील. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न, चॉप करायचा होता सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. दोन्ही टीम याच लेवलला होते ज्यावेळेला 2 षटकाचा खेळ संपला. 11 धावा, एक फलंदाज बाद. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉलमध्ये धावा करायच्या 57. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव येथे RPM ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते ही स्पर्धा. परंपरा, प्रतिष्ठा आणि त्यातल्या त्या शिस्त आता या स्पर्धेची उल्लेखनीय राहिली आहे. 7 वर्षाची परंपरा, 7वं पर्व या स्पर्धेचं तुमच्या भेटीला. आणि तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सगळ्यात जास्त पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने. पाठ टाकलेला बॉल होता. परत एक वेळा कटरचा चांगला वापर केलाय. बॉल सरळ यष्ट्यांच्या वरून चाललाय. त्याचमुळे अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला पंचांच्या दिशेने पाहतोय, परंतु त्याला हे समजलं नाही की त्याचा ऑफ स्टंप आणि लेग स्टंप कुठे आहे. जास्त शफल झाल्याने पहा बरोबर त्या मिडल आणि लेग स्टिक वरून बॉल गेलाय विकेट कीपरच्या हातात. अनिकेतने एक षटकार मारलाय. एक आक्रमक बॅटर आहे. परत एक वेळा पडल्यानंतर थोडासा वेगाने आला, खाली राहतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. सिंगल तिथे मिळताना दिसेल.
धावा कराव्या लागतील, वेगाने कराव्या लागतील, हात उघडावे लागतील, मोठमोठे फटके मारणं गरजेचं आहे. या एकेरी धावाने काहीच होणार नाहीये. टीम रोहित 11, रोहित स्पोर्ट्स हिंदळे आणि दानिश 11 देवबाग या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. किरण हळदणकर आणि त्याचबरोबर पंकज धुरी हे संघ मालक आहेत दोन्ही संघांचे. त्याच्यामुळे प्रतिष्ठा पणाला असतेच. प्रत्येक वेळेला ही स्पर्धा जिंकण्यासाठी ती तडजोड चढाओढ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला ऑफ ब्रेकचा प्रयत्न होता, डीप मध्ये खेचून मारलाय बॉल, फिल्डर आहे आणि याचसाठी आर्यन भोईर जाणला जातो. दोन्ही बाजूला बॉल वळवतो. मगाशी आपण पाहिलंच असेल, पहिले लेग ब्रेक टाकला आणि त्याच्यानंतर झपकन बॉल राईटी बॅटरसाठी आतमध्ये आणला ऑफ कटर. आता पाहूया अनिकेतच्या विरुद्ध त्याची काय प्लॅनिंग, काय स्ट्रॅटेजी असेल. सध्या 3 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरच्या दरम्यान धावा खर्च केल्यात त्याने आतापर्यंत 2. एक फलंदाजाला बाद केलंय. 4 धावा सेकंड स्पेल मध्ये. आर्यन परत एक वेळा बॉल चांगला फिरवतोय. लाईन मिस केली अनिकेतने, स्वतःवर थोडासा निराश आहे. चांगली गोलंदाजी. आज तो बॉल जो ऑफ ब्रेक मी मगाशी उल्लेख केला होता, मगाशी देखील झपकन आतमध्ये आला होता. याही वेळेला थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता आर्यन भोईरचा. आता लेग स्पिन, लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर, सर विकेट कीपरच्या हातामध्ये. परत एक वेळा फलंदाजांना ताता थैया नाचवतोय आपल्या गोलंदाजीच्या तालावर. आर्यन बॉलिंग मार्कवर ज्यावेळेला तो येतो, क्रीज मध्ये आल्यानंतर, डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये आल्यानंतर आपसुकच बोट फिरवतो. मग कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक. चांगला ड्राईव्ह इथे केला. एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. सिंगल तिथे मिळताना दिसेल अनिकेत मानेच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. अतिशय कमी वेळेमध्ये हे षटक कंप्लीट केले. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14. आमचा सबस्क्रायबर मीटर 9,46,600 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. 70 स्पोर्ट्स वरच्या अनेक स्पर्धा जर पाहायच्या असतील तर नक्की 70 स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच तळ कोकणातलं प्रेम तुम्हाला 9.5 लाख सबस्क्रायबर कडे घेऊन जाईल. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. 9.5 लाखाचा पल्ला आपल्याला आज आणि उद्यामध्ये कंप्लीट करायचा आहे. त्याच्यासाठी तुमचं सहकार्य गरजेचं आहे. 70 स्पोर्ट्स वरचं टेलिकास्ट जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा, कारण येणाऱ्या हंगामामध्ये 9 ते 13 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली एक सगळ्यात मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. त्या स्पर्धेचं नाव आहे सुप्रीमो ट्रॉफी. ती स्पर्धा 70 स्पोर्ट्स वर दिसेल. आदरणीय संजय पोतनीस साहेब भाई आणि ऍडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या वतीने त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एअर इंडिया ग्राउंडवर 9 तारखेपासून 13 एप्रिल पर्यंत ती स्पर्धा रंगेल. ही ती स्पर्धा. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला वळवला, डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच इटचा कॉल आहे. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होतोय. फिरोजच्या खात्यामध्ये यश. कृष्णा त्रिपाठीने हा झेल टिपलाय. फिरोजला यश मिळते. अनिकेत आउट. त्याचबरोबर यंगस्टर क्रिकेट क्लबच्या वतीने देखील आमदार चषकाचं आयोजन करण्यात आले. 19 ते 23 मार्च पर्यंत ही स्पर्धा पाहायला विसरू नका. सिंधुदुर्ग देवगडच्या हायस्कूलमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील 70 स्पोर्ट्स वर. बॉल हवेत आहे, स्ट्रेट मारलाय, उंच गेलाय जास्त आणि तेवढंच जास्त अंतर मिळेल का हे पाहावं लागेल. हो, मिळालंय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ढगात लाइटिंग लावली या बॉलने. हाय तो षटकार. इंजमाम नायकवडी च्या बॅट मधून हा फटका. मिर्जेचा हा खेळाडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न इथे फिरोजचा.
गोरेगावचा गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? ओव्हर थ्रो मध्ये बॅकअप मिळतंय. 2 धावा इंजमामच्या खात्यामध्ये जातील. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर पुढे जाते. धावा झाल्यात 22-22. आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य सगळ्याच मान्यवरांचं श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषकामध्ये सहर्ष स्वागत. 7 वर्षाची ही परंपरा, हा प्रवास तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झालाय. या स्पर्धेचे आयोजक म्हणून सरपंच अध्यक्ष भाई नरेश, शैलेजी लोके, त्यांचं संपूर्ण प्रतिष्ठानचे सर्व सहकारी मित्र, नेहमी सहकार्याची भावना असलेले हे सगळेच सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहेत मिडबाव गावामधून. दरवर्षी या स्पर्धेमध्ये या स्पर्धेची चर्चा होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. या 7व्या पर्वाच्या दरम्यान फिरोज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शॉर्ट बॉलचा वापर केला होता, परंतु कट करण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. बॅटरने बॉल सोडून दिलाय. बॉल विकेट कीपरकडे. डॉट आक्रमण करावं लागेल. मोठमोठे फटके 12वेच लागतील. इंजमाम फलंदाज प्रतीकच्या बरोबरीने. प्रतीकने 5 बॉल खेळल्यात, 3च धावा केल्यात. इंजमामने 3 मध्ये 8 केल्यात. एक उत्तुंग षटकार त्याने मारला दुसऱ्याच बॉलवर फिरोजच्या विरुद्ध. नाव फिरोज आहे, त्याला रोज त्याच्या विरुद्ध तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. एक वेगवान गोलंदाज आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, कटरचा वापर केलाय. बॉल हवेत आहे. फिरोज खाली येतोय. झेल टिपला जाईल. इंजमाम नायकवडे आउट. विकेट येतात. धावा येताना दिसत नाहीये. दबाव सातत्याने बनतोय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. 68चं लक्ष होतं. 22ला 3 अशी परिस्थिती आहे. 4थ्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. आर्यनने सातत्याने दबावात ठेवले फलंदाजाला. फिरोजच्या विरुद्ध एक षटकार आला, परंतु त्यांनी विकेट्स घेतल्यात. पहिल्या बॉलवर विकेट. लास्ट बॉल आता या ओव्हरचा असेल. 5व्या बॉलवर त्यांनी विकेट घेतली आणि ज्याने षटकार मारला त्यालाच बाद केलं. प्रमोद आलाय नवीन फलंदाज. आल्याला उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॉल चांगला वळलाय. अंपायरचा सिग्नल येतोय. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम रोहित स्पोर्ट्सने धावा केलेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 22. 12 बॉलमध्ये 46 धावा करायच्या आहेत रोहित स्पोर्ट्स हिंदळेला या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. श्री रामेश्वर प्रतिष्ठान क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या समोर रंगत असताना सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर ही नावं नेहमीच तुमच्या समोर येतात. निलेश राणे, नितेश राणे, हे संपूर्ण प्रतिष्ठान रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. RPM ट्रॉफी तुम्ही पाहताय. हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते ही स्पर्धा. आम्ही आभारी आहोत बाबू नरे यांचे देखील. रवींद्रजी फाटक साहेब जे आमदार आहेत. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आम्ही आभारी आहोत मिडबाव गावच्या सुकन्या, मुंबईतील प्रसिद्ध उद्योजिका राजश्री लोके पवार मॅडम यांचे देखील. कारण हे चर्चेतली व्यक्तिमत्व आहेत. राजेंद्र फाटक साहेब मिडबाव गावचे सुपुत्र आहेत, आमदार आहेत. रवींद्रजी फाटक साहेब आणि आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 22-46 करायचे आहेत. ओ फुलर लेनचा बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. याही ओव्हरची सुरुवात कृष्णा त्रिपाठीने चांगली केली आहे. वेगाने टाकलेला बॉल. चांगली विकेट कीपिंग प्रथमेश पवारच्या माध्यमातून यष्ट्यांना अगदी चिटकून खेटून चांगले यष्टीरक्षण करत असताना प्रथमेश.
फुलर लेनचा बॉल होता, मिडॉनच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न, एका हाताने बल्ब काढलाय. व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल तिथे टिपलाय. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयश कदम याने मागे धावत जात असताना कदमची पावलं बॉल पर्यंत पोहोचली आणि कदमने हा झेल टिपलाय. कदम हे सरनेम त्याचमुळे चर्चेमध्ये आलं ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल केंद्र सरकारने भारतामध्ये नोटबंदी केली आणि नोटबंदी झाल्यानंतर ज्या नवीन नोटा आल्या त्याच्यावर लिहिलंय एक कदम स्वच्छता की ओर, आणि त्याचमुळे हे नाव, हे सरनेम हे चर्चेमध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा इथून दाखवला जातोय. आणि फलंदाज बाद. निलेश पारसे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या झेलासाठी श्रेयश कदम यांच्यासाठी आलेलं आहे. अभिनंदन श्रेयश. अप्रतिम झेल त्याने मागे धावत जात असताना एका हातामध्ये टिपलाय आणि मुंबईच्या भाषेमध्ये बल्ब काढणं याला म्हटलं जातं. काही वर्षापूर्वी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी एक ऍड केली होती त्या प्रीमियर लीग साठी. त्याच्यामध्ये अशाच कॅचचा उल्लेख करण्यात आला होता. बल्ब काढला. फुलर लेनचा बॉल होता, फ्लाय स्लिप आहे तिथे, आणखीन एक चांगला झेल टिपला गेलाय. फिरोजला तर मजा येते या गवतावर सूर मारत असताना. त्याला असं वाटतं की कुठेतरी आपण देवगडच्या समुद्र किनाऱ्यावर आहोत. या तळ कोकणामध्ये भरपूर मोठा समुद्र किनारा लागलाय आणि तिथे एक चांगला झेल टिपलाय. त्यातल्या त्यात तांबडडेक इथे देखील ऑलमोस्ट 3.5 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. फिरोजला असं वाटतं की आपण त्याच तांबडडेकच्या समुद्र किनाऱ्यावर आहोत आणि तिथे असा सूर मारत असताना धूर काढला बॅटरचा, चांगला झेल त्याने टिपलाय आणि काय स्माइल होती त्याच्या चेहऱ्यावर. या स्वर्गात, या कोकणात आल्यानंतर स्विमिंग पूलची गरज नसते. इथे एवढे स्वच्छ निर्मळ असे समुद्र किनारे आहेत जिथे तुम्ही मन मुराद सुट्टीचा आनंद लुटू शकता आणि त्याच्यासाठी कोकणाला स्वर्ग म्हटलं जातं. म्हणून तर म्हणतात युवा कोकण आपलोच असा. हॅट्रिकची संधी आहे. बॅक टू बॅक 2 विकेट इथे घेण्यात आलेले आहेत. ऑन हॅट्रिक कृष्णा त्रिपाठी. हॅट्रिकची संधी, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप. काल देखील एक हॅट्रिक पाहायला मिळाली होती विकी कलमे, इफ आय एम राईट, कारण त्याने 3 बॉलवर 3 विकेट आणि त्याचबरोबर 5 पर कंप्लीट केला होता. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, प्रयत्न आहे आणि आता झेल सुटलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पायाला लागत असताना बॉल सीमा पार येतोय हा चौकार जावेदच्या बॅट मधून. कोणती चूक होणार नाही असं दिसतंय. चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. देवाच्या जागेवर आता इम्पॅक्ट प्लेअर चाललाय. नाव रोहित सूर्यवंशी. देवदास पडियारच्या जागेवर रोहित सूर्यवंशी ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानामध्ये चाललाय. गणराज 11 मिडबाव या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरुद्ध खेळ इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये. विजेत्या टीमच्या दरम्यान तो महासंग्राम रंगेल. परत एक वेळा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. रोहित सूर्यवंशी इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गेलाय.
ओव्हरची समाप्ती झालीये. षटक संपलंय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 42 धावा करायचे आहेत. गोलंदाज एवढा मग्न झाला त्याला असं वाटतं किती बॉल टाकू आणि किती नाही. तोही तयार होता आपल्या बॉलिंग मार्कवर. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 42 धावा करायचे आहेत. तर 6वं षटक आणि आता धावसंख्या उभारणं, धावा चेस करणं थोडंसं कठीण होत चाललंय. प्रथमेश आता गोलंदाजीसाठी आलाय. जतनने चांगली गोलंदाजी केली होती आमदार ट्रॉफी सावर्डे मध्ये. जतन गोलंदाजीसाठी. जतन ठक्कर पहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. शेखर निकम साहेबांची स्पर्धा नुकतीच संपन्न झाली आमदार ट्रॉफी. तिथे देखील जतनने चांगली कामगिरी केली होती आणि तिथून देखील अनेक खेळाडू नावरूपाला आलेत. त्याही खेळाडूंची चर्चा हळूहळू सुरू झाली आहे. रत्नदीपला मगाशी तुम्ही पाहिलं. पनवेल वळवलीचा हा खेळाडू पडल्यानंतर खाली राहतोय. जतन ठक्करचा हा बॉल. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. बाईच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 27. तर या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतंय. दानिश 11 देवबागचं चांगली बॅटिंग केली. एक चांगलं टार्गेट सेट केलं. सुरुवात हळूवार होती परंतु त्याच्यानंतर आक्रमण केलं दानिश 11च्या फलंदाजांनी. शॉर्ट बॉलचा वापर होता. पुल केलाय तो देखील समोर. मिड ऑफला कोणीच नाहीये. लॉंग ऑन वरून फिल्डर येईल तोपर्यंत एक धाव मिळते आणि बॉल पा बरोबर 38 सर्कलच्या बाहेरच थांबलाय. LED 38 सर्कल मला पाहायला मिळतोय क्रीडांगणावर. ग्रीन पार्क स्टेडियम सज्ज होत असतं. 7 पर्व या स्पर्धेची तुम्ही आतापर्यंत अनुभवलीत. श्री रामेश्वर प्रतिष्ठानचं हे आयोजन हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा चालली आहे. यावेळेला फटका हवेत. डीप मध्ये लॉंग ऑन सेट केलाय. प्रयत्न करतोय. चांगलं जजमेंट, चांगला झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. जतन ठक्करला आणखीन एक यश मिळालंय. फिरोजने डीप मध्ये एक चांगला झेल टिपला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ असताना. 2 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. भरपूर मोठ्या फरकाने ते पराभूत होईल असं दिसतंय. संघ सध्या तरी रोहित स्पोर्ट्स हिंदळे टीम दानिश 11 देवबागच्या विरुद्ध खेळत असताना परंतु लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा असल्यामुळे तुम्हाला संधी आहे या स्पर्धेमध्ये कमबॅक करण्याची. ड्राईव्ह चांगला केलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे. खराब फिल्डिंग झाली तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. आता मात्र सामना समाप्तीच्या मार्गावर. 39 धावांची आवश्यकता 1 बॉलमध्ये. पराभव तर नक्की निश्चित झालाय परंतु किती धावेने याची चर्चा होईल या बॉलवर. इथे आणखीन एक विकेट मिळेल आणि 38 धावाने भव्य विजय मिळवलाय या मॅच मध्ये टीम दानिश 11 देवबागने. प्रथमेश माफ करा श्रेयश कदम आपलं 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जा. अभिनंदन. तो एका हाताने झेल टिपला त्याबद्दल हे पारितोषिक होतं. मॅन ऑफ द मॅच निलेश पारसे यांच्या वतीने ते पारितोषिक तुम्हाला देण्यात आलंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे दिला जाईल. 67 धावा केल्या इश्तियाकने. 9 बॉलमध्ये 23 धावा केल्या. नागेश वाडेकर 15 बॉल 17. श्रेयश कदम 6 बॉल 14. फरदीन काझी 6 बॉल 8 धावा. अनिकेत मानेच्या 9. जतनच्या खात्यामध्ये 2 विकेट. फिरोजने 2 विकेट घेतल्या. आर्यन भोईर 2 ओव्हर 5 रन 1 विकेट. कृष्णा त्रिपाठी 13 धावा खर्च करत असताना 3 विकेट आणि ज्याने वेगाने धावसंख्येला आकार दिला दानिश 11 देवबाग या टीमचा इश्तियाक शेख ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच.